नमस्कार मंडळी. मी राहुल रमेश पाटील सांगली. भारतीय हवामानशास्त्र समूह संचलित आपण जे हवामान साक्षरता जी लोकचळवळ चालवतो त्यामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज 19 डिसेंबर सकाळचे 11:34 झालेले आहेत. प्रथमतः माफ करा, काल थोडंफार तब्येत खराब असल्यामुळे मी व्हिडिओ प्रसारित करू शकलो नाही. तर आजचा हवामान अंदाज आपण चालू करू. प्रथमतः एक महत्त्वाची सूचना होती. आपले जे आवडतं भारतीय हवामानशास्त्र हे यूट्यूब चॅनल आहे. तर अशा प्रकारचे बरेच जण आपले व्हिडिओ पाहून बरेच जण करतात. पण त्यामध्ये बरेच प्रकारची त्रुटी असतात. कारण त्रुटी म्हणजे काय, की योग्य सल्ला आणि योग्य माहिती जी अभ्यासानंतर दिली गेली पाहिजे ती कुठेतरी कमतरता जाणवते. तर अशा प्रकारे आपण विश्वास ठेवताना योग्य शहानिशा करूनच एखाद्या व्हिडिओवरती विश्वास ठेवावा. आणि त्याबरोबर महत्त्वाची गोष्ट ही होती ती आपलं हे जे चॅनल आहे सबस्क्राईब केल्यानंतर, म्हणजे आपण ज्यावेळी एखादे नवीन कोण मित्रमंडळी आपले हा व्हिडिओ पाहत असतील तर पाहिल्यानंतर ज्यावेळी सबस्क्राईब करतात हे चॅनल, तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आठवणीनं पहिली गोष्ट जी महत्त्वाची असते ती म्हणजे हे बेल आयकॉन आपण ऑन करून ठेवावं. जे घंटाकाराचं चित्र आहे हे घंटाकाराचं चित्र आपण ऑन करून ठेवता त्यावेळी आपल्याला सूचना म्हणजे नोटिफिकेशन ऑन होतात. आणि नोटिफिकेशन ऑन झाल्यानंतर ज्यावेळी व्हिडिओ प्रसारित होईल, म्हणजे सकाळी पहाटे होईल, दुपारी होईल किंवा रात्री होईल, त्यावेळी त्यानंतर लगेच 5 मिनिटांमध्ये आपल्याला मोबाईलवरती सूचना मिळते की व्हिडिओ प्रसारित झालेला आहे आणि आपण तो पाहून घ्यावात. तर ही एक सुविधा चांगली यूट्यूबकडून आपल्याला उपलब्ध झालेली आहे. तर त्याचा आपण जरूर लाभ घ्यावात. हे घंटाकाराचं जे चित्र आहे तर ते आपण ऑन करून ठेवावं. त्याबरोबर आत्ताचा हवामान अंदाज जो आहे तर तो आपण चालू करूत. आपले जे हे 51,500 जवळजवळ आपल्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्या सर्वांनी हे घंटाकाराचं चित्र जे आहे ते कृपया ऑन करून ठेवावं, जेणेकरून कुठलाही व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर लगेच आपल्याला तो पाहता येईल आणि त्याचा लाभ घेता येईल. तर आजचा आपण हवामान अंदाज चालू करूत. प्रथमतः आपण वाऱ्याची एकंदरीत दिशा आणि हवेचा जो दाब आहे त्याचा आपण एकंदरीत अभ्यास करूत. त्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की भारताच्या दक्षिण भागामध्ये साधारण विषुववृत्ताच्या खाली हिंदी महासागरामध्ये सध्या 2 वादळं चालू आहेत. म्हणजे फेताई वादळ जे येऊन गेलं त्याच्यापेक्षाही भयंकर वादळं ही खोल समुद्रामध्ये आहेत. कारण फेताई हे जे वादळ आहे तर ते अरबी दक्षिण भागामध्ये म्हणजे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागामध्ये तयार झालं आणि काकीनाडाच्या इथं ते येऊन जमिनीला धडकलं आणि त्यानंतर ते कमकुवत होऊन पूर्णपणे म्हणजे एक प्रकारे आपण गावी ज्या भाषेमध्ये बोलतो त्याप्रमाणे ते फुसका बाहेर निघाला. पण सध्या जे 2 वादळं जी चालू आहेत हिंदी महासागरामध्ये ती खोल समुद्रामध्ये असल्यामुळे खूप बळकट आहेत. त्यातील हे एक जे वादळ आहे तर ह्याचा जो वादळाचा केंद्रबिंदू आहे त्याचा 992 हेक्टोपास्कल इतका हवेचा कमी दाब आहे. तर हा फेताई वादळाचा कमीत कमी जो दाब होता तो 998 हेक्टोपास्कल 997 हेक्टोपास्कल इतका कमी होता फेताई वादळाचा. म्हणजे फेताई वादळ ज्यावेळी बळकट पूर्णपणे होतं तर फेताई वादळ पूर्णपणे बळकट असताना त्याचा केंद्रबिंदूचा दाब हा 997 हेक्टोपास्कल इतका कमी झालेला होता. तर त्याच्यापेक्षाही कमी हा 992 हेक्टोपास्कल इतका हवेचा कमी दाब आहे या वादळाचा. तर हे वादळ भयानक पद्धतीने बळकट होत आहे पूर्णपणे. त्याबरोबर मादागास्कर देशाजवळ, आफ्रिकेतील मादागास्कर देशाजवळ हा एक नवीन वादळ आहे. नवीन म्हणजे जुनंच आहे पण तेही थोडं हळूहळू बळकट होत आहे. त्याचा 1004 हेक्टोपास्कल इतका कवीचा केंद्रबिंदूचा दाब आहे. सर्वांसाठी एक महत्त्वाची जी बातमी होती त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की फेताई वादळाप्रमाणे एक नवीन वादळ परत वाऱ्याची चक्राकार स्थिती दिसून येत आहे. म्हणजे श्रीलंका देशाजवळ आपण जर पाहिलं तर श्रीलंका देशाच्या परत पूर्व बाजूला आणि अंदमान निकोबार बेटाच्या पश्चिम बाजूला मध्यभागी अरबी समुद्राच्या दक्षिण दिशेमध्ये हे एक परत वाऱ्याची चक्राकार स्थिती दिसून येत आहे. ही वाऱ्याची गोल स्थिती जी आहे तर ही स्थिती पुढील काळामध्ये परत एखादं छोट्या किंवा मध्यम आकाराचं वादळ निर्माण होऊ शकतं का, हा पुढील काळातील विषय आहे. तो आपण वेळोवेळी तुम्हाला अपडेट त्याचे देऊच. सध्या हे प्राथमिक अवस्थेमध्ये जरी असलं तरी बऱ्याच प्रमाणामध्ये ते बळकट होत आहे. बळकट होण्याबरोबर त्याचा जो तिथल्या आसपास जो दाब आहे तो 1012 हेक्टोपास्कल 1011 हेक्टोपास्कल इतका आहे. पुढील काळामध्ये हे बळकट जर झालं तर परत मग एखादं वादळ निर्माण होऊ शकतं आणि त्यानुसार मग परत पुढील काळामध्ये 15 दिवसामध्ये परत पाऊसमान बदलण्याची शक्यता, वातावरण बदलण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तर आजचा हवामान अंदाजामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जिल्हानिहाय पाहू. जिल्हानिहाय आपण पाहत असताना कोकणातील जे 4-5 जिल्हे आहेत म्हणजे गोव्याचे 2 जिल्हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,
मुंबई उपनगर, ठाणे, पालघर यामध्ये वातावरण बऱ्याच अंशी स्वच्छ आणि निरभ्र राहील. काही काही ठिकाणी थोडंफार बऱ्यापैकी कडक ऊन पडलेलं दिसेल, कारण सकाळी 11-12 वाजेपर्यंत तरी थंडी बऱ्यापैकी असते. त्यानंतर आपण पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्राचा विचार केला तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामधील सांगलीचा जो जतकडचा भाग आहे किंवा सांगोला वगैरे जो सोलापूरचा भाग आहे यामध्ये हलकं ढगाळ वातावरण दिसून येत आहे सध्या. त्याबरोबर आपण उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये बऱ्याच अंशात निरभ्र वातावरण राहील. मराठवाड्यामध्ये जर विचार केला तर मराठवाड्यातील जो अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यामध्ये हलक्या प्रमाणामध्ये बीड, परभणी आणि जालना या जिल्ह्याच्या सीमारेषेवरती हलके ढग दिसत आहेत. त्याबरोबर एक महत्त्वाची जी बाब होती ती म्हणजे मराठवाडा आणि हा जो सीमावर्ती जो भाग आहे म्हणजे सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागामध्ये आणि सांगलीसारख्या भागामध्ये, सांगलीला लागून विजापूर तो जिल्हा आहे, तर या भागामध्ये जतला लागून जो विजापूर जिल्हा आहे तर या भागामध्ये साधारण दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं. कारण आपण जर पाहत असाल वरती पुढील सॅटेलाइट इमेजमध्ये तर ह्या सिस्टीममध्ये आपल्याला दिसून येईल की हे जे ढग आहेत म्हणजे कर्नाटकावरती जे पूर्णपणे ढग आहेत एकसंघ झालेले कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशवरती, तर हे ढग दुपारनंतर थोडंफार महाराष्ट्रातील कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, उस्मानाबाद असेल, लातूर असेल, नांदेड असेल या जिल्ह्यावरती, यवतमाळ असेल या जिल्ह्यावरती येऊ शकतात. तर सध्या तरी वऱ्हाडामधील जे 3 जिल्हे आहेत विदर्भातील ते बुलढाणा, अकोला, वाशिम हे सुद्धा निरभ्र राहायची शक्यता आहे. त्याबरोबर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यापैकी यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा, तर यामध्ये थोडंफार दुपारनंतर हलकं ढगाळ वातावरण व्हायची शक्यता आहे. सध्या आत्तासुद्धा साधारण यवतमाळ जिल्ह्यामध्ये हलकं प्रकारचं ढगाळ वातावरण आहे. तर अशा पद्धतीने ही परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. हे जे मागे सांगितल्याप्रमाणे जे साधारण आंध्र प्रदेश, तेलंगणावरती जे ढग आहेत आणि कर्नाटकावरती, हे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यावरती सीमावर्ती जो भाग आहे, महाराष्ट्राचा दक्षिणेकडील जो सीमारेषेचा भाग आहे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशला लागून, तेलंगणाला लागून, तर या भागामध्ये साधारण दुपारनंतर ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. त्याबरोबर आपण सॅटेलाइट इमेज पुढील सॅटेलाइट इमेज जर पाहिली तर एकंदरीत अशी परिस्थिती आहे, निरभ परिस्थिती बऱ्यापैकी आहे. बंगालच्या उपसागरामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगांची दाटी होत आहे आणि इथं नवीन एक चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्यामुळे पुढील काळामध्ये बऱ्यापैकी इथं जर वादळ निर्माण झालं तर पोषक असं वातावरण या ठिकाणी आहे. त्याबरोबर आपण कलर म्हणजे रंगीत ह्याच्यामध्ये पाहिलं तर अशा प्रकारे ढग हे कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशवरती आहेत. काही ढग छत्तीसगड आणि ओडिसावरती सुद्धा आहेत. तर हे थोड्या कालावधीमध्ये म्हणजे दुपारनंतर वगैरे थोडंफार महाराष्ट्राचा काही भाग व्याप्त करू शकतात. त्याबरोबर जर आपण पाण्याची वाफ जर पाहिली, वॉटर वेपर, तर हलक्या पद्धतीचे ढग महाराष्ट्रावरती आहेत आणि त्याबरोबरच खालून जे तप्त म्हणजे थोडंफार उष्ण असलेले जे बाष्प असतं तर ते कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा निम्मा भाग अशा पद्धतीने हे व्याप्त आहेत. महाराष्ट्रावरती तशा पद्धतीनं हे बाष्प नाही आहे. तर वरून जे बाष्प आहे ते वरून बाष्प जे आहे तर ते गुजरात आणि मध्य प्रदेशवरती आहे. तर महाराष्ट्राचा हा जो काळा कुट्ट भाग दिसतोय आपल्याला, तर ह्या भागामध्ये बाष्पची त्या मनानं थोडीफार कमतरता आहे. थोडंफार जे ढग आहेत त्या ढगामुळेच आज बऱ्याच ठिकाणी दव आणि धुकं जास्त पडलेलं दिसून येईल. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आज दव आणि धुकं पडलं होतं. काही खास करून उमरगा वगैरे उस्मानाबादचा भाग आहे किंवा अहमदनगरचा काही भाग आहे, यामध्ये बऱ्याच ठिकाणी दव धुकं होतं. तर पुढील सॅटेलाइट इमेजमध्ये आपल्याला दिसून येईल हे एक विजिबल सॅटेलाइट इमेज आहे, म्हणजे पूर्णपणे क्लिअर आपल्याला दिसणारी कशा प्रकारे हे अरबी समुद्रामध्ये ढग आहेत आणि त्याबरोबर अरब देश असतील किंवा भारताचा जो दक्षिण भाग असेल, भारताचा उत्तर भाग असेल, दक्षिण भाग असेल, गुजरात असेल, महाराष्ट्रावरती ढगांची एकंदरीत परिस्थिती काय आहे हे आपल्याला या अजून दिसून येईल. तर आपल्याला त्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे कर्नाटकावरती काही ढग दिसत आहेत, कर्नाटक आणि तेलंगणावरती जे काही ढग दिसत आहेत, तर हेच ढग थोडंफार महाराष्ट्रावरती संध्याकाळनंतर याची शक्यता आहे. त्यामध्ये कोल्हापूर असेल, सोलापूर, सांगली, साधारण उस्मानाबाद असेल, लातूर असेल आणि नांदेड असेल, तर या भागावरती थोडंफार ही ढग यायची शक्यता आहे. यवतमाळ सुद्धा ढग येऊ शकतात. तर अशा प्रकारे हे ढग येऊ शकतात.
जाता जाता परत मी अनेकदा महत्त्वाची सूचना देतो, की ही जी सॅटेलाईट आहे, ही जी एक मॅप आहे म्हणजे नकाशा आहे, तो आपण सर्वांनी पाठ करून ठेवावा. कारण हवामान अंदाज समजावून घेत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्यांची रचना जी आहे ती समजावून घेणे खूप महत्त्वाचं असतं. तर सर्वांनी आठवणीनं हे सॅटेलाईट इमेज मी आपल्या ग्रुपवरती आणि यूट्यूब चॅनलवरती सुद्धा ही मॅप नकाशा टाकणार आहे. तर आठवणीने सर्वांनी हा पाठ करून घ्यावात. जिल्ह्यांची आपला जिल्हा कुठं आहे, आपल्या जिल्ह्याच्या आसपास कुठले जिल्हे आहेत आणि जे सगळे विभाग आहेत, मुख्य जे विभाग आहेत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, हे आपण आठवणीनं पाठ करून घ्यावे, जेणेकरून आपला हवामान अंदाज समजावून घेण्यास सोपं होईल. धन्यवाद. याला काय